एक इच्छा निर्माण होते की आपण It's एक call. वरच्या दर्जाचं क्रिकेट देखील And खेळलं पाहिजे. व्यावसायिक संघामध्ये आपली वर्णी लागली पाहिजे. जर तुमच्याकडे चांगला खेळ असेल तर तुमचा व्यावसायिक खेळ करण्यास हरकत नाहीये. कारण आता 6 षटकांचं क्रिकेट स्टार्ट होते. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ओमकार 1 मिनिट. फर्स्ट बॉल ड्राइव्ह केला, बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक होते पण त्याला हाय बाय करत बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. या डावाची सुरुवात दमदार, मिळतील डावा 4 चौकार. विश्वास तुम्हाला प्रशांतच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. खरं तर अँगलचा वापर करायचा होता अमेरला, आपण पुढ्यात ठेवला बॉल आणि त्यानंतर ज्युसी हाफ व्हॉलीला एक्झिक्यूट करताना त्या 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केलेल्या आहे. संघासाठी फोर्स केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे, कव्हरचा बॉलवर पोहोचतोय, टिपतोय झेल, संपतोय प्रशांत घरतचा खेळ. फलंदाजाची ओळखली त्रुटी. तर चला जास्त वेळ आपण घ्यायचा नाही आहे कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. नवीन फलंदाज चतुर पोचतायत. नेहमीच ओमकार हो चतुरला सुद्धा बाद केलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, यावेळेस विकेट किपर चूक करत नाहीये आणि रोहितला स्वस्तात परतावं लागतंय. मोठा धक्का बसतोय ताई पॅकर्सला आणि आता चेहऱ्यावर आनंद दिसतोय अमे आकाशच्या. 3 गेंदे 1 रन बनाकर आउट. कैच आमिर थे. देखिए एक्शन रिप्ले किस तरह से तैयार थे और जब तक कि वहां पर गेंद टॉप एज नहीं लेकिन लीडिंग एज था और जिस बल्लेबाज से उम्मीद कर रहे थे लेकिन अमय जिन्होंने अच्छी यहां पर गेंदबाजी की. ऑफ स्टंप पर गेंद थी जिससे से टप्पा गिरने के बाद शायद बाहर निकल सकती थी लेकिन लीडिंग एज और पूरी तरह से यहां पर अपना कप्तान ने राउंड विकेट रख ली गेंद और अब मौका बनेगा. लॉन्ग ऑन के खिलाड़ी एक्शन में आएंगे. गौरांग and what another precious wicket has been taken by Amey Agashe and Omkar. मेहनत गोलंदाजांची पाहायला मिळालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांचा सामना होतो. फोर्स केलाय बॉलला, जरी झाले आहे उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. एक्शन रिप्ले हम देखेंगे किस तरह से गेंद मिली थी. रडार में गेंद थी, पाले में थी, पूरी तरह से तैयार थे उस स्ट्रोक को खेलने के लिए और लॉन्ग ऑन के ऊपर से बहुत ही लंबा हिट. विकेट फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर स्टिकर लावला, बॉलवर 6 धावांचं षटकार येतो. एक्शन रिप्ले गेंदबाज रोहित लेफ्ट आर्म तैयार थे. लेफ्ट आर्म बैट्समैन व्हाट अ शॉट. एक फोटोग्राफर के लिए कमाल का एक फोटो बन सकता था. जिस दिशा में उस गेंद को खेले पूरी तरह से कमाल का स्ट्रोक और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन जिसकी ज़रूरत थी. ये देखिए व्हाट अ शॉट, पूरी तरह से कमाल का स्ट्रोक, जगह से ले ही नहीं वहाँ से उस गेंद को रास्ता दिखाया. हवा यावेळेस बॉलच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला, स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सी मारेशा पार, मिळतील 4 चौकार. और कमाल का स्ट्रोक. ये देखिए और पिच गेंद मिली थी और बिल्कुल तैयार थे और बैकलिप का बार बार हम इस्तेमाल कर रहे हैं जिस शब्दों का और अच्छी तरह से कोई मौका नहीं. वहाँ पर गेंदबाज खिलाड़ी अमेय थे और गौरांग, उनके पास मौका नहीं और गेंद रफ्तार की तरह निकल गई 4 रन के लिए. बेहतरीन स्ट्रोक. प्रयत्न कितीही करा, मी आता नाही थांबणार. खेचेन बॉल सी मारेशा पार, डीप मिड विकेट क्लिअर, कडक बेधडक भुईराचा षटकार. आक्रमक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, देन स्ट्रेट डाउन द ग्राउंड एंड दिस वन शॉट ऑफ गुडलैंड डिलीवरी, जस्ट पुल इट टुवर्ड द मिड विकेट. नाइस एलिवेशन, नाइस डिस्टेंस क्लियर बाय विनायक भोईर इज ऑन फायर. जिस ओवर की जरूरत थी, जैसे मोमेंटम की जरूरत, जिससे आपने कहा कि पहले 3 ओवर विकेट. अपेक्षा पुनरागमनाची होती पण या ठिकाणी पुनरागमन फक्त आणि फक्त ताई पॅकर्स या संघाचं होतंय. आपलं मार्केट आपण तयार करायचं आणि ते तयार केलंय विनायक भोईरने. धावसंख्या लिया. ये देखिए लो फुल टॉस था, तैयार थे और ये इनकी एक पेटेंट स्टाइल है जो स्टांस लेकर खड़े रहते हैं. बिल्कुल रोहित तैयार. हा प्रकार बॉल होता, फोर्स केलाय, जरी उंची कमी पण माझ्या षटकारांची उंची नेहमी जास्त असते. करणच्या वतीने येतोय त्यांच्या पहिल्या बॉलवर षटकार. सही. जिस तरह से आपने कहा कि क्रम अलग था लेकिन बैकफुट पर तैयार थे. विनायक भोईर ने एक तरह से अपने टीम में एक अलग जज्बा, जोश, एक जुनून, एक आत्मविश्वास लेकर आए हैं कि इस पारी को हम अच्छी तरह से अंजाम दे सकते हैं. जिस ओवर में 32 रन लूट लिए थे और इसके बाद करण मोरे, हालांकि सब चाहते थे कि स्ट्राइक विनायक ले, लेकिन करण मोरे के पास भी बड़ी क्षमता वाले खिलाड़ी है. जैसे ही गेंद का पिचिंग हुआ पूरे तरह से तैयार थे. लॉन्ग ऑन के ऊपर से करत होतो
फुलटॉस बॉल ऑन साइडला खूप चांगला नेत्रदीपक इम्प्रोव्हायझेशनने परिपूर्ण असलेला फटका. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. फटक्यांचं उत्तम कनेक्शन. के जैसे सिक्सर आने लगे हैं अब बल्लेबाज यहाँ पर रनों का मेला लूट रहे और लेग स्टंप पर गेंद थी फुल टॉस पिकअप स्वीप था और मिड विकेट के ऊपर से बेहतरीन खूबसूरत शानदार बल्लेबाजी. नहीं लग रहा था कि यहाँ पर जो बल्लेबाज स्ट्रगल कर रहे थे यही टीम थी, लेकिन इन दोनों बल्लेबाजों ने कहा कि अगर थोड़ा समय आप अगर विकेट पर देंगे करायचंय हे तुमच्या खेळावर निर्भर आहे. यावेळेस बाउन्सर होता, त्या बाउन्सरला सुद्धा पुल करताना उडवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकारांची तिकडी पूर्ण करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण मोरे. मुझे गौर यहाँ पर बता रहे हैं महेश जी राउत और दीपक जी पाटनेकर, उनकी निगाह हमारी तरफ आई कि राजू यहाँ पर देखिए 3 गेंदों में 3 सिक्सर तो आए, लेकिन करण मोरे ने कमाल की. पर ये देखिए जिस तरह से वो रसना का ऐड था कि करण तू भी आ जा, जिस तरह से विनायक भोईर ने लगातार कमाल की बल्लेबाजी की और जिस अंदाज से इन्होंने 3 सिक्सर लगाए ये भी शानदार. मला ती एल्पेन लिबेची जाहिरात आठवली. दिल लजाए रहा न जाए. करण यावेळेस वेट अँड वॉच क्रिकेट बॅटची टॉप एज आणि स्वतः सूरज बॉल खाली येत आहे. झेल हातातून सुटलाय. वापर करताना पाहायला मिळालं, पण जर तुम्ही पुढ्यात ठेवला बॉल तर मग विनायक नाही सोडणार, पुढे पाठवणार आणि बॉल थेट जातोय रस्त्याच्या पार. सीधी बॅट, नो बकवास, षटकार. पहली गेंद वो खेले थे डॉट थी, लेकिन उसके बाद जो टाइमिंग के बलबूते पर खेले हुए स्ट्रोक, अब देखिए थोड़ा जैसे देखा कि हरकत ली और हरकत में बरकत मिली. जैसे गेंद रिलीज हुई थोड़ा सा आगे निकल कर चहलकदमी की, डांसिंग डाउन द ट्रैक एंड व्हाट अ शॉट. कमाल का स्ट्रोक 6 रन. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट इम्पॅक्ट आणि परफेक्ट एक्झिक्युशन. आता योग्य त्या वेळ आले, बॅकफुटला सरकले आणि त्यानंतर फोर्स केले लॉंग ऑनला. अमय आगाशे जजमेंट चुकलंय आणि बॉल जातोय 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. 1 to Kapoor. Playing in a big tournament, whether it is a tennis cricket or rainy cricket, you must raise your standard of fielding. But unfortunate, 4 catches drop and then also another misfielding by Amay and 83 धावा. वेग वाढवलाय पण वेग वाढवून चालणार नाही. पण आता बघा कुठेतरी आता नशिबाशी भांडावं लागतंय फलंदाज विनायकला. दरम्यान एक धाव तो पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि आता एका फलंदाजाला परतावं लागेल. करणला बाहेर यावं लागेल का पाहूया. दरम्यान एक धाव तो पूर्ण झालेली आहे, तर एकच धाव असेल ती. बैक केलं. मनीष जी ने जिस तरह से कहा था कि पहले 3 ओवर अम्मू 11 के थे, लेकिन आखिरी वाले 3 ओवर किसके रहेंगे. ताई पैकर्स पालघर टीम ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की और जिसका फायदा यहाँ पर उन्हें मिला. देखेंगे किस तरह से, देखिए वो भी आखिरी जो स्ट्रोक था जिस अंदाज से उन्होंने खेला था, जहाँ पर एक्शन रिप्ले हम देख रहे हैं. चला आपण रिप्ले मध्ये पाहतोय या सर्व वेळ घेऊ नका. आपल्याला मी नम्र निवेदन करू इच्छितो. ऐकतोय स्पोर्ट्स कॉमेंटेटर सन्माननीय राजेश. ऑफ स्टंप के बाहर खूबसूरत स्ट्रोक, गेंद कवर बॉडी लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए. जवाबी हमला. नो बॉल, तो नो बॉल और फ्री हिट अब आएगा. तो स्ट्राइक पर रहेंगे गौरांग, जिन्हें मौका मिलेगा पहली गेंद पर चौका और एक यावेळेला आपण बघितलं तर एक सुरेख फटका गॅपमध्ये खेळला. चेंडू छोटी सीमारेषा पार जाईल 4 धावांवर करता. चौकाराची आवश्यकता होती. प्रज्योत अंबिरेवरती हल्ला केला गेलाय. गौरवची बॅट मैदानावरती तळपते. प्रेक्षेपणे संपूर्ण स्पर्धेचं ॲक्शन रिप्ले पहा. हुकमाचं एका त्याच्या विरुद्ध चांगली बॅटिंग आपण पाहू शकता. बॅटिंग करत असताना बॅट्समन बॅटर शानदार ऑफ साईडला खेळलेला एक चांगला फटका आणि विशेष करून कौतुक करावं लागेल यावेळेला गौरांग. 2 अलग अलग बदलाव करते हैं और डेथ बॉलिंग करते हैं. यॉर्कर लेन जिस तरह से अब यहाँ पर मौका बनाया, खिलाड़ी वहां पर मौजूद. दैट शुड बी टेकन. समवन इज देयर, गॉन. उडाला झेल होता. स्क्वेअर लेग मध्ये कोणत्या प्रकारची चूक नाहीये आणि सुरेख प्रकारची कामगिरी. चांगला कॅमेरा वर्क आपण पाहू शकता tenniscricket.in कडून आणि महत्त्वाचं यश प्रज्योत अंबेरे याला प्राप्त झालेलं आहे. अगली गेंद रफ्तार वाली गेंद, उतनी तरह से अच्छा स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, बेहतरीन गेंद. उस गेंद को, गुडलैंड के गेंद को जिस अंदाज से स्ट्रोक गौरांग ने. आणि आता ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. हे गौरांगला खूप चांगलं माहिती आहे. 82 धावांचा पाठला करायचा तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हा मोठा फटका त्याने खेळला. अप्रतिम फटका होता ज्याची आवश्यकता होती. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत अंबेरे पासी के लिए तैयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, स्लोअर वन गेंद, लेकिन कवर की तरफ. कमाल का स्ट्रोक. कोई खिलाड़ी वहां पर नहीं, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर. दंदनाता सनसनाता चौवा.
खूबसूरत शानदार चौका। पंकज पालन हालांकि कवर पर थे, उनके ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, कोई खिलाड़ी वहां पर नहीं, खाली क्षेत्र था और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अत्यंत आमिर के लिए अगली गेंद, व्हाट अ शॉट, रो एंड से गेंदबाजी, लेकिन रोड पर सड़क पर कड़क, बेहतरीन स्ट्रोक, गगनचुंबी सिक्सर। यहाँ से ताई पैकर्स पालघर टीम ने जो एक कमाल की पारी खेली थी विनायक ने, और यहाँ पर अब अम्मू का बेहतरीन स्ट्रोक। अत्यंत सुंदर फटका, आकुटा पद्धतीचा चेंडू होता, भरपूर वेळ होता फलंदाजाकडे आणि त्यावरती बघा कसं आक्रमण केलंय. घ्यावी एका ती ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार. अत्यंत दर्जेदार फटका, 6 धावा या ठिकाणी. सुरेख फटका ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दिशेने बघूया काय करतात. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलं, झेल. गौरांगचा संपलाय खेळ, गौरांची खेळी संपुष्टात. पंकज पालनला यावेळेला अत्यंत महत्त्वाचं यश प्राप्त होत आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ॲक्शन रिप्ले पहा, सुंदर झेल डीप मिड विकेटला पकडला गेलेला आहे. नॉस्ट्रा चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. अम्मू 11चा संघ थोडा अडचणीत सापडलाय. विजय आणि पराभव यांच्यामधली लढाई आपण मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेतील उलटा चेंडूवरती आक्रमण केलंय, फटका तर चांगला सजवला, चेंडू जर सीमारेषा पार, 6 धावांकरता षटकार. व्हाट अ शॉट, खडे खडे मारलेला फटका आपण पाहतोय जाग्यावरूनच. कुठल्या प्रकारे मैदानामध्ये अशी खमंग मेजवानी क्रिकेटची आहे. मात्र या ठिकाणी प्रेक्षकांसाठी 10 रुपयाचा वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि भरघोस बक्षीस जिंका. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे उद्या, निश्चितपणे आपल्या कुटुंबाला एक ओहो, अत्यंत सुरेख फटका, चांगला टायमिंग, डिबेट टाकेवरच्या दिशेनं क्लासिकल फटका. त्यावेळेस दैसर बॉईज सिद्धेश्वर 11 विरुद्ध आपण सम्राट अजय 11 पाहिलं. मी सम्राट अजय 11च्या कर्णधाराला विनंती करेन आपण तयार राहायचं टॉससाठी. ताई पॅकर विजयाच्या उंबरठ्यावरती आकुटाबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय आणि विजयावरती शिक्कामोर्तब करत असताना ताई पॅकरचा संघ मनापासून अभिनंदन. नॉस्टर चषक 2024 सम्राट 11 टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. ताई पॅकर संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस करता यायचं आहे. या स्पर्धेमध्ये अम्मू 11चा संघ आपण सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थात